बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. या कादंबरीचा नायक आहे गौतम, एक हाडाचा शिक्षक. तत्वनिष्ठा मूल्यनिष्ठा जपणाऱ्या शिक्षकांचा प्रतिनिधी. शाळेसाठी तो स्वतःला समर्पित करतो. खूप स्वप्ने घेऊन या पवित्र क्षेत्रात आलेला असतो तो, पण त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला जे येतं ते भयान वास्तव असतं. त्याचा भ्रमनिरास होतो. वाळवीनं पोखरावी तशी चोहो बाजूनं पोखरलेली शिक्षण व्यवस्था पाहून तो अस्वस्थ होतो. हजारो वर्ष ज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानाच्या गर्तेत अडकलेला समाज महापुरुषांच्या कार्यामुळे मुक्त होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या कार्याला मुठमाती देऊन समाज व्यवस्था नासवण्याचं काम काही स्वार्थी प्रवृत्ती करत आहेत. त्यांचा बुरखा फाडण्याचं काम ही कादंबरी करेल असं मला वाटतं. ही ज्ञान व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या आत एक गौतम आहे. या वास्तवाची जाणीव ही कादंबरी वाचल्यानंतर वाचकाच्या मनात निर्माण होईल अशी मला आशा वाटते. श्रोते मित्र हो, ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी लिहिलेला हा अभिप्राय. चला तर मग सुरू करूयात. अभिवाचन बेदुने शून्य. प्रकरण पहिले. तो शाळेच्या दारात पोहोचलाय. सगळीकडे रंगीत सुगंधित फुलं. मन प्रसन्न झालंय. जिकडं पाहावं तिकडं फुलंच फुलं. शाळेत, मैदानावर, सगळीकडं शाळा फुलांनी सजलीय. शाळेचा आसमंत सुगंधित झालाय. परिपाठावेळी व्हरांड्यात अनेक रंगी फुलंच. वर्गात गेल्यावर बेंच भरून फुलंच फुलं. निरागस, गोंडस, सुंदर, हळवी. तो आता फुलांची भाषा बोलतोय. फळ्यावरती फुलांची चित्र काढतोय. हळूहळू तोच फुल बनलाय, सुगंधित झालाय. आता फुलांनी त्याला आपल्या आत सामावून घेतलंय. त्याचं समर्पण. जागा झाला. परत झोप लागलीच नाही. तसाच पडून राहिला. स्वप्न आठवू लागला. स्वप्नातल्या फुलांचा सुगंध तना मनात भरून राहिलाय. पुन्हा डोळं मिटावं, स्वप्नात हरवून जावं असं वाटू लागलंय. तेवढ्यात आईनं हाक मारली. ती अरवाळीच उठली. या चुलीवर पाणी तापवलंय. तो गावी आला की बायको उठायच्या आधीच आईनं आवरलेलं असायचं. त्याचं आवरेपर्यंत तिची नुसती गडबड चाललेली असायची. आपलं लेकरू अजून लहान आहे असंच तिला वाटायचं. कधी नांदायला आल्यापासून तिचा लवकर उठण्याचा नियम कधी चुकला नाही. तो न्हाणीमध्ये आंघोळ करतोय. आईनं चुलीवरती तवा ठेवलाय. परातीत भाकरी थापण्याचा आवाज येतोय. त्यात आईचा आवाज मिसळलाय. लेका जपून जा, येळच्या येळी जेवत जा. नुसती धावपळ असते तुझी. कसा लाकडासारखा झाला साहेब. उगाच पुस्तक वाचत जागत बसू नकोस. दिवसभर शाळेत ताटाय होतंय. शाळेत आल्यावर लवकर जेवून झोपत जा. इकडची काय बी काळजी करू नकोस. तुझं तू जीवाला जपत झाले का. त्यानं शहाण्या मुलासारखं सगळं ऐकून घेतलं. नेहमीप्रमाणे तिलाही बरं वाटलं. तिची खात्री पटली. नेहमी आई त्याला हेच सांगायची. तिच्यासाठी तो अजून लहानच होता. तिला त्याची काळजी वाटायची. प्रत्येक वेळी जाताना तिचं डोळं भरून यायचं. बायकोनं डबा भरून बॅगेत ठेवला.
आईचा निरोप घेऊन तो स्टँडवर आला. वर आभाळ काळवंडून आलेलं. आला आला म्हणत पावसाचा थेंब जमिनीवर पडला. अख्ख्या वैशाखात करपलेली जमीन खुदकन हसली. तिला जीव आला. व्याकुळीला जीव तृप्तीसाठी तळमळायला लागला. आज तिची किती तहान भागणार होती कुणास ठाऊक. याच वेळी गौतम वडापमधून उतरला. तास दीड तासाच्या प्रवासानं अंग आंबलेलं. गर्दीतल्या प्रवासानं घाम सुटलेला. अंग चिकट झालेलं. बॅग खांद्याला अडकवत त्याने ड्रायव्हरला पैसे दिले. हात रुमालाने तोंड पुसलं. एकदा आबाळावर नजर टाकली. वरनं पडणारा चुकारीचा थेंब आणि गळण्यासाठी दबा धरून बसलेला आभाळ बघून त्याला छत्रीची आठवण झाली. आता एक छत्री विकत घ्यायला पाहिजे असा विचार करत तो रस्त्याला लागला. तिठा ते साळगाव 4 किलोमीटरचं अंतर. साळगावला एसटी वडाप जात नव्हतं. कच्चा गाडी रस्ता होता. लाल मातीचा फुपाटा साऱ्या रस्ताभर पसरलेला. त्यात मुरुम टाकलेला. मातीच्या पोटातनं मुरुमाची दगडं दात विचकताना दिसायची. असा रस्ता. रस्ता कसला, साधी गाडी वाटच ती. त्यात खडा चढत, नागमोडी वळणं, दाट झाडी, निर्मनुष्य रस्ता. चालताना चुकूनच एखाद्या माणसाचं दर्शन व्हायचं. गौतम चालायला लागला. आभाळ रोगट गळायला लागलेलं. पावसाच्या नावाखाली नुसता रोग. त्याने पायाची गती वाढवली. हातातल्या घड्याळात बघितलं. 9 वाजलेलं. एवढ्या सकाळीही त्याचं अंग घामानं भिजलेलं. त्यात उभा चढत पायात गोळं आलेलं. आता पाय उचलणं झालतं. घटकावर थांबावा असा विचार त्याच्या मनात आला. तेवढ्यात काय गुरुजी, साळाला आलाय वाटतंय. कोणीतरी हाक मारली. त्यानं मान वळवली. धनगराचा बिर्या मामा शेरडं चालत होता. होय बिर्या मामा, शाळा सुरू झाली. त्या निमित्तानं गौतम थांबला. बिर्या मामानं विचारपूस केली. गौतम सुखावला. घटकावर थांबून पुन्हा चालायला लागला. आभाळ आता गळायचं थांबलेलं. चुकारीचा पडणारा थेंब वरच अडकलेला. उष्मा मात्र वाढला होता. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय साळगाव हा बोर्ड लांबूनच गौतमने वाचला. त्याच्या पायाची गती वाढली. अंगाची घामानं अंघोळ झालेली. सूर्यानं आता तोंड दाखवलेलं. ऊन तापायला लागलं. काळवंडलेलं आभाळ पुन्हा पांढरं फटक पडलं. रगात नसल्या माणसागत कोरडं. आभाळातलं ढग, ढगातलं पाणी कुठं गेलं काय की बा. गौतम शाळेच्या दारात आला. 9:30 वाजलेले. शाळा निर्जन भासत होती. तो घाम्याघूम झालेला. काखेतली बॅग काढून त्यानं व्हरांड्यात ठेवली. त्या आवाजाने आंब्यावरचा कावळा फटकन उडाला. त्याला गंमत वाटली. एवढ्यात सर आत्ताच आलाय वाटतंय. म्हणत संभाजी खोचारे गौतम जवळ आला. आत्ताच आलोय संभाजा. ऑफिस उघडलं काय? नाही, मी बी आत्ताच आलोय. असं म्हणत संभाजीनं ऑफिसचं कुलूप काढलं. संभाजी खोचारे शाळेतला वरिष्ठ शिपाई. अतिशय शांत, मोजकच बोलणारा, दिसायला लहान चनीचा. कामाला मात्र वाघ, प्रामाणिकपणे काम करणारा. कामाची वेळ पाळावी ती संभानच. कधी कसली कुरकुर नाही. गौतमला संभाजी फार आवडायचा. निर्मळ मनाचा संभाजी त्याला आपला वाटायचा. शाळेत बाकीचे शिपाई होते, मात्र महत्वाची जबाबदारी गौतम संभाजीवरच सोपवायचा. 10 मिनिटातच संभाजीनं ऑफिस झाडून काढलं. गौतमला खुर्ची पुसून दिली. पाण्याची बाटली पुढ्यात ठेवली. मोठा साळोता घेऊन तो वर्ग लोटायसाठी वर्गात शिरला.
गौतम खुर्चीवर बसला. स्वामी विवेकानंदांच्या फोटोला नमस्कार केला. तेवढ्यात सुभाष मोरे व यशवंत यादव हे 2 शिपाई शाळा शोधत आल्यासारखे आले. गौतमची चौकशी केली. संभा आलाय होय. म्हणत वर्गात शिरले. सुभाष मोरे शाळेच्या अध्यक्षांच्या मेहुण्याचा मेहुणा, अध्यक्षांच्या आतल्या गोटातला माणूस. शाळेत टाचणी पडल्याचा आवाज अध्यक्षांच्या कानात जायचा तो याच्यामुळेच. यशवंत यादवाची तऱ्हा वेगळीच. यशवंत फार गमतोळ्या माणूस. याला सगळ्यात गंमत दिसायची. सारखा गमतीला यायचा. बोलणं वागणं गमतीचं. गौतमला त्याची मजा वाटायची. हळूहळू पोरं शाळेच्या आवारात जमायला लागली. चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू यावा तसा पोरांचा गलका कानात घुमू लागला. अजून कोणीही शिक्षक आलेला नव्हता. तेवढ्यात गाडीचा आवाज आला. श्रीकांत आला वाटतंय, म्हणत गौतम बाहेर आला. रात्री काय मुक्कामाला होता वाटतंय. कुंभार सरांनी गौतमच्या हातात हात दिला. रात्री मुक्कामाला येऊन काय माझा पुतळा बांधाल इथं. आईच्यानं सांगतो, सगळ्यात टॉपचे शिक्षक तुम्हीच आहे का. इथं कुणा शिक्षकाचा कधी पुतळा बांधायची वेळ आली तर तो तुमचाच बांधावा. सगळ्या शिक्षक समाजाचाच गौरव असेल तो. श्रीकांत, भास्कर, भास्कर तुझं गौतम सर पुराण. दोघेही हसायला लागले. श्रीकांत कुंभार इंग्रजीचा शिक्षक. वयाने गौतमपेक्षा 5-6 वर्षांनी लहान. इंग्रजी विषय चांगला शिकवायचा. गौतमवर त्याचा भारी जीव. गौतमला तो आपला आदर्श मानायचा. गौतम लागल्यानंतर काही वर्षांनी तो या शाळेत आला. सुरुवातीला गौतम त्याला कुंभार सर म्हणून हाक मारायचा. अहो जाओ करायचा. एकदा त्यानेच गौतमला, तुम्ही अहो जाहो करू नका हो, मला नावानेच हाक मारा म्हणून सांगितलं. त्या दिवसापासून दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले. कुंभार सर जवळच्याच करडेवाडी या गावात राहायचे. तिन्ही शिपाई वर्ग लुटून ऑफिसात आले. पोरांचा गलका वाढला. 9वी-10वीची पोरं नवीन आलेल्या 8वीच्या पोरांना शाळा दाखवत होती. लांबूनच सरांच्याकडे बोट करून सरांची नावे सांगत होती. तेवढ्यात कांबळे सर आले, गणिताचे शिक्षक. आपण भलं की आपलं काम भलं असा बाणा. आल्या आल्या गमतोळ्या यशवंता त्यांना म्हणाला, एकटंच आल्यासा. सूर्याजी पिसाळ सर कुठं आहेत. ते ऐकून कांबळे सर गालात हसले. नेहमी ते असेच हसायचे. यशवंता, शाळेच्या पहिल्याच दिवशी डायरेक्ट हिस्ट्रीत शिरलास की. कुंभार सरांनी यशवंताला डिवचलं. सगळेच हसायला लागले. अचानक सगळ्यांनीच हसू तोंडात दाबून ठेवलं. सूर्याजी सूर्यवंशी सरांचा वरांड्यात प्रवेश झालेला. हा हिंदीचा शिक्षक. दिसायला लाल बुंद, चुकूनच हसायचा. बोलायला गोड. याच्या मनाचा थांगपत्ता कुणाला लागायचा नाही. हा बिलंदर, आतल्या गाठीचा माणूस. आणि म्हणूनच सगळे त्याला खाजगीत सूर्याजी पिसाळा म्हणायचे. तोंडावर मात्र गोड बोलायचे, जशास तसं. नमस्कार गौतम सर. नमस्कार सर्वांनाच. शाळा सुरू झाली म्हणा आज. संत आवाजात सूर्यवंशीने विचारलं. सूर्यवंशी सर कुठं आलं नाहीत असं कुंभार सर म्हणाले. गमतोळ्या यशवंता. गौतमने यशवंताकडे पाहिलं. यशवंता गप्प बसला. आता पोरांनी शाळा फुललेली. पोरं व्हरांड्यात एरझाऱ्या घालत होती. काही मैदानावर खेळत होती. यावर्षी 8वीच्या वर्गात आलेली नवीन पोरं भेदरलेली. कपाळातनं मेंढरू चुकावं तशी कावरी बावरी झालेली. ठकामका सगळीकडे बघत होती. शाळेचा क्लार्क संजय कडव शाळेत हजर. सर्वांशी तोंड देखलं बोलून ऑफिसमध्ये जाऊन बसला. खिशातली डायरी उघडली. कसल्या तरी हिशोबात मग्न झाला.
संजय कडव मूळचा भात व्यापारी, चुकूनच शिक्षण क्षेत्रात आलेला. त्याचे वडील भात व्यापारी होते. पोरग कसं तरी 12वी पास झालेलं. अध्यक्षाच्या खिशात बक्कळ पैसा ओतून त्यानं पोराची इथं व्यवस्था लावलेली. संजय कडव पैसा जोडण्यात व माणसं पटवण्यात पटाईत. शाळेचं पत्र लिहिताना मात्र त्याचा हात अडखळायचा. तरीही तो मुख्याध्यापकाच्या गळ्यातला ताईत. संजय कडव शाळेत कमी, बाहेरच जास्त असायचा. मिळेल त्या गोष्टीत पैसे मिळवणे हा त्याचा धंदा. भाताचा व्यापार, लाकडाचा व्यापार, जनावरांचा व्यापार, त्याला कशाचीच ॲलर्जी नव्हती. शाळेत आला तरी त्याचा हिशेब चाललेलाच असायचा. 11 वाजले. संभानं परिपाठाची बेल दिली. पोरं व्हरांड्यात जमा झाली. कांबळे सरांनी पोरांच्या ओळी करून घेतल्या. मुलांची वेगळी व मुलींची वेगळी ओळ. पहिल्यांदा सावधान, मग विश्रामची ऑर्डर दिली. पुन्हा सावधानची ऑर्डर दिली. राष्ट्रगीताला सुरुवात झाली. पोरं तार स्वरात राष्ट्रगीत म्हणू लागली. पोरांना कसली घाई होती कुणास ठाऊक. त्यातही काही पोरं नुसती तोंड हलवत होती. यावर्षी नवीन आलेली पोरं राष्ट्रगीत म्हणताना अंदाज घेत होती. एकदाच उरकून जाऊ दे असा भाव. राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञेची ऑर्डर झाली. प्रतिज्ञा सांगायला कोण पुढे येईना. गौतमने एका 10वीच्या विद्यार्थ्याला हाक मारली. त्यानं मराठी प्रतिज्ञा सांगितली. प्रतिज्ञेनंतर 9वीच्या मुलींनी इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, ही प्रार्थना गायली. आता पुढे काय. नवीन आलेली पोरं टुकू टुकू शिक्षकांकडे बघायला लागली. सुविचार, बोधकथा सांगायला कोणीच पुढे येईना. शाळेचा पहिला दिवस. पोरं सुट्टीत सुस्तावलेली, मेंदूला गंज चढलेला. शेवटी पसायदान सुरू झालं. पोरांचा आवाज शिगेला. त्यांनी राष्ट्रगीताला मागं टाकायला सुरुवात केली. संत ज्ञानेश्वर असते तर काय म्हणाले असते कुणास ठाऊक. परिपाठ संपला. कांबळे सरांनी पोरांना पटांगणाची सफाई करण्यास सांगितलं. सगळी पोरं पटांगणाभर विखुरली. शिक्षक त्यांच्यासोबत होते. क्लार्क संजय कडव आत बसला होता. तो परिपाठाला कधीच नसायचा. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. शिपाई त्यांच्या कामाच्या धांदलीत. संभानं परिपाठाची बेल दिली की सगळे खांद्यावर घागरी घेऊन पाणी आणायला जायचे. त्यांचं ते महत्वाचं काम. शाळेत पाण्याची व्यवस्था नव्हती. शाळेच्या खालच्या बाजूला गावाच्या वेशीवर पाण्याची टाकी होती. डोंगरातलं झऱ्याचं पासलं पाणी त्या टाकीत साठायचं. त्या टाकीतलं पाणी अख्खं साळगाव प्यायचं. शाळेच्या पूर्वेला 10 मिनिटांच्या अंतरावर उतारावर ही टाकी. शिपाई जाताना रिकाम्या प्लास्टिकच्या बादल्या घेऊन जायचे. वाटेत हास्यविनोद चालायचा. हसायचे, खिदळायचे. परत येताना भरलेली बादली घेऊन चढ चढावा लागायचा. सारं हसू मावळायचं. खांद्याला रग लागायची. पाय भरून यायचे. जीव नकोसा व्हायचा. असं दिवसातनं 4-5 वेळा तरी नक्की. पोरं वर्गात जाऊन बसली. शिपाई पाणी घेऊन आले. शिक्षक, शिपाई, स्टाफ रूम मध्ये जमले. संजय कडव हिशोबाचा कागद खिशात ठेवून आला. गौतमने संभाजीच्या हातात चॉकलेटची पिशवी दिली. पोरांना वाटायला सांगितली. गौतम प्रत्येक वर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे तोंड गोड करायचा. त्याला ते आवडायचं. सगळ्यांना हे माहीत होतं. संभा लागली चॉकलेट घेऊन वर्गात गेला. शाळेच्या दारात गाडी थांबल्याचा आवाज. मुख्याध्यापक भगवान मानेचं आगमन. पांढऱ्या रंगाचा ब्रँडेड शर्ट, निळी जीन्स, डोळ्यावर डे नाईट गॉगल. बुटांचा आवाज करत तो आत आला. शाळेचा कणा. शाळेच्या पहिल्या दिवशी सुद्धा वेळाने येण्याचा नियम त्याने प्रामाणिकपणे पाळला. धन्यवाद.
उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो. आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.